Hello students, welcome back to Chate Group of Education. In previous video, we have discussed the examples based on congruence of triangles. Now let us discuss our next example. The question is, as shown in following figure, in triangle LMN and triangle PNM, LM is equals to PN, LN is equals to PM. Write the test which assures the congruence of the two triangles. Write their remaining congruent parts. Okay. Here in this figure, in triangle LMN and triangle PNM, we have given that LM is congruent to PN and LN is congruent with PN. Okay. We have to identify the test by which these given two triangles are congruent with each other. There is no need to prove that these two triangles are congruent with each other. ओके, आपल्याला प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाहीये, फक्त आपल्याला टेस्ट आयडेंटिफाय करायची आहे. ओके, मग ट्रायंगल LMN is congruent with triangle PNM by which test? कुठली टेस्ट येईल बघा, ही साइड आणि MN ही जी साइड आहे ती काय येणार आहे, कॉमन टू दीज बोथ ट्रायंगल्स. ओके, देयरफॉर विच टेस्ट? साइड टेस्ट. समजलं? साइड टेस्ट नुसार हे काय आले, कॉन्ग्रुएंट आले. नेक्स्ट आपल्याला काय लिहायचं, रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहायचे. ओके, आता ऑलरेडी 3 साइड्स आलेच आहेत, त्यामुळे कुठले पार्ट्स लिहावे लागतील, फक्त अँगल्स लिहावे लागतील. ओके, कुठले अँगल्स येतील सांगा. इफ यू टेक अँगल LMN, अँगल LMN इज कॉन्ग्रुएंट विथ, आता इथे बघा LMN इज कॉन्ग्रुएंट विथ PNM, म्हणजे हे दोन ट्रायंगल्स, अँगल PNM. रिझन इज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. तर तिन्ही आपल्याला अँगल्सच मिळणार आहेत, कारण ऑलरेडी 3 साइड्स काय मिळालेत, कॉन्ग्रुएंट मिळालेले आहेत तिथं. ओके, नेक्स्ट बघूया अँगल NLM, अँगल NLM म्हणजे इथला अँगल हा कुणाला कॉन्ग्रुएंट येईल बघा, MPN. ओके, अँगल MPN. Reason is same, corresponding angles of congruent triangles. लास्ट कुठला अँगल उरला बघा याच्यातला, ह्या ट्रायंगल मधला, इथला झाला, इथला उरला अँगल LNM. अँगल LNM is congruent with LNM. हा कुणाला येईल, LNM is congruent with PMN. Okay, angle PMN. Reason is same, corresponding angles of congruent triangles. Okay, इथे आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं होतं की कुठल्या टेस्ट नुसार गिवन ट्रायंगल्स हे काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत आणि रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स लिहायचे होते. ऑलरेडी 3 साइड्स ह्या कॉन्ग्रुएंट मिळाल्यामुळे रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स मध्ये फक्त अँगल्स इन्क्लूड होणार होते. समजलं? लेट अस डिस्कस नेक्स्ट एक्झाम्पल. हे क्वेश्चन विचारला जातं 2 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. 2 मार्क्स क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. नाव डायग्राम झाली आहे, डायग्राम फर्स्ट ड्रॉ करते. In this figure, angle P is congruent with angle R. Angle P is congruent with angle R. Segment PQ is congruent with segment RQ. PQ is congruent with RQ. Then prove that triangle PQT ST. आपल्याला प्रूव्ह करायचंय. क्वेश्चन बघा, प्रूव्ह दॅट triangle PQT is congruent with triangle RQ.
RQS. RQS हा प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे. आपल्याला कॉंग्रुएन्स प्रूव्ह करायचा आहे. ओके, बर आता इन ट्रायंगल प्रूफ मध्ये काय येईल बघा. इन ट्रायंगल PQT अँड ट्रायंगल RQS दिलेला पार्ट काय, अँगल P इज कॉंग्रुएंट विथ अँगल R. अँगल P इज कॉंग्रुएंट विथ अँगल R. अजून काय दिले आपल्याला, सेगमेंट PQ इज कॉंग्रुएंट विथ सेगमेंट RQ. सेगमेंट PQ is congruent with segment RQ. These both parts are given parts, therefore reason is given. Now आता हे दोन ट्रायंगल्स मला आयडेंटिफाय होत नसेल तर बघा इकडे क्लिअर करूया. ट्रायंगल PQT हा एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल RQS हा इकडचा दुसरा ट्रायंगल आहे. ओके, आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये हे एक अँगल मिळाला, ही साइड मिळाली, पण अजून एक कुठला कॉंग्रुएंट पार्ट येईल बघा. If we observe this figure, then angle Q is common to both these triangles. Okay, दिसते का, या पण ट्रायंगल मध्ये PQT मध्ये पण आहे, RQS मध्ये पण आहे. ओके, मीन्स अँगल Q is common. Angle PQT is congruent with angle RQS. The reason is common angle. Therefore आता कुठल्या टेस्टने येईल सांगा. इथे एक अँगल कॉमन मिळाला, साइड अँगल मीन्स अँगल साइड अँगल टेस्ट. टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड. Therefore triangle PQT is congruent with triangle RQS by angle side angle test. समजलं. इथं आपण काय केलेलं आहे, अँगल साइड अँगल टेस्ट यूज केलेले. दोन पार्ट्स ऑलरेडी गिवन होते, त्याच्यामध्ये अँगल Q हा काय मिळाला आपल्याला, कॉमन मिळाला. ओके, त्याच्यावरून आपण प्रूव्ह केलं की ट्रायंगल PQT इज कॉंग्रुएंट विथ ट्रायंगल RQS. ओके, these are nothing but the examples which are based on the congruence of triangles. Okay, congruence of triangles चा यूज करून आपण हे एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. ओके, वर नेक्स्ट थेरम इज आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द आयसोस्केल्स ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे माहिती आहे आपल्याला, ज्या ट्रायंगल्सच्या दोन साइड्स काय येतात, कॉंग्रुएंट येतात. ओके, सपोज ट्रायंगल ABC. If AB is congruent with AC or AB is congruent with BC, then also the triangle ABC is isosceles triangle. तिन्ही साइड्स इक्वल असतील तर इक्विलॅटरल येतो, तिन्ही साइड्स डिफरंट असतील तर स्केलर येतो. ओके, त्यातला आयसोस्केल ट्रायंगल थेरम आपल्याला बघायचा आहे. ओके, आयसोस्केल ट्रायंगल थेरमचं स्टेटमेंट काय बघा. इफ two sides of a triangle are congruent, then the angles opposite to them are congruent. ओके, तर आयसोस्केल ट्रायंगल मध्ये दोन साइड्स ऑलरेडी सेम असणार. ओके, हे तरी फिक्स आहे. मग दिलंय काय बघा, इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रुएंट, दोन साइड्स जर कॉंग्रुएंट असतील तर त्याच्या अपोजिटचे अँगल्स पण काय येतात, कॉंग्रुएंट येतात. ओके, फॉर दिस फर्स्ट ऑफ ऑल we draw a diagram. Suppose in triangle ABC, AB is congruent with AC. Means triangle ABC is nothing but the isosceles triangle. Okay, आता AB आणि AC या साइड्स काय दिले आहेत, कॉंग्रुएंट साइड्स.
मग त्याच्या अपोजिटच्या अँगल्स पण काय येतात, कॉन्ग्रुएंट येतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता कुठले अँगल्स आपल्याला प्रूव्ह करायचे बघा. एबीच्या अपोजिटचा अँगल कुठला आहे, सी, आणि एसीच्या अपोजिटचा अँगल कुठला आहे, बी. हे दोन अँगल्स काय प्रूव्ह करायचे आहेत आपल्याला, कॉन्ग्रुएंट. ओके, चला आता गिवन काय दिले आपल्याला, इन ट्रायंगल ए बी सी, in triangle ABC, segment AB is congruent with segment AC. This is nothing but the given part. Then to prove काय प्रूव्ह करायचं आपल्याला, अँगल ABC is congruent with angle ACB. ओके, नाव आता इथं आपण काय घेतोय बघा, कन्स्ट्रक्शन घेतोय. कारण आता एवढ्या गिवन डाटावरून तरी आपण काही प्रूव्ह करू शकत नाही. ओके, तर आपण काय करतोय, ड्रॉ द बायसेक्टर ऑफ अँगल BAC विच इंटरसेक्ट, BAC चा बायसेक्टर ड्रॉ करतोय जो की काय होईल, इंटरसेक्ट होतोय BC ला ऍट पॉइंट D. समजलं, कन्स्ट्रक्शन काय घेतलंय, ड्रॉ bisector of angle BAC which intersects side BC at point D. This is nothing but the construction. काय येणार construction, draw bisector of कुठल्या अँगलचा ड्रॉ केला आपण, BAC which intersects side BC at point D. Okay, now let us move towards the proof. Very simple proof. Okay, simple proof आहे. आता हा बायसेक्टर आहे म्हणजे हे दोन अँगल्स काय येणार आहेत, कॉन्ग्रुएंट येणार आहेत. समजलं ना. आपण आता दोन ट्रायंगल्स कन्सिडर करतोय, ट्रायंगल ABD and triangle ACD. Okay, then we are going to prove that these two triangles are congruent with each other. Therefore, their corresponding angles are also congruent. Therefore, we reached towards our proof. Okay? काय येणार बघा, in triangle ABD and triangle ACD, already given part काय, AB is congruent with AC. Segment AB is congruent with segment AC. The reason is given. Next, angle BAD is congruent with CAD. Angle BAD is congruent with angle CAD. Reason is construction. आपण construction घेतलं ना. अजून कुठला पार्ट कॉन्ग्रुएंट येईल बघा दोन्ही ट्रायंगल मध्ये, सेगमेंट AD is nothing but the common segment to both triangle. Therefore, काय येईल मग, segment AD is congruent with segment AD. Reason is common side. Okay, therefore आता कुठली टेस्ट येईल सांगा मग, ही साइड इंक्लुडेड अँगल मिळाला, साइड अँगल साइड टेस्ट फॉर कॉन्ग्रुएन्स. ओके, देयरफॉर ट्रायंगल ABD is congruent with triangle ACD by side angle side test. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, अँगल ABC is congruent with angle ACB. आता हे जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आले तर APC आणि ACB हे ऑब्विसली कॉन्ग्रुएंट येणार आहेत. रिझन इज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. Therefore, angle ABC is congruent with angle ACB. Reason is corresponding angles of congruent triangles. समजलं? This is nothing but the isosceles triangle theorem. आता ह्या theorem वरती
आपण जो क्वेश्चन नंबर 3B मध्ये एक थेरम विचारला जातो त्याच्यामध्ये यातला एक थेरम विचारला जाऊ शकतो प्लस ऍक्टिव्हिटी मध्ये. आता इथं जर बॉक्सेस पुट केले तुम्ही दिले तुम्हाला पुट करून 4 ठिकाणी म्हणजे कुठे इथं तर ते कशामध्ये कन्वर्ट होईल ऍक्टिव्हिटी मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. ओके 2 मार्क्सच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. प्लस आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यामध्ये सुद्धा आयसोस्केल ट्रायंगल थेरमचा यूज होतो. समजलं? दिस इज नथिंग बट आयसोस्केल ट्रायंगल थेरम. इफ टू साइड्स of a triangles are congruent, then the angles opposite to them are congruent. First we draw a diagram, then we take a construction that draw a bisector of angle BAC which intersect side BC at point D. Therefore, we show that triangle BAD and triangle CAD are congruent by side angle side test. Therefore, angle ABC is congruent with angle ACB. The reason is corresponding angles of congruent triangles. Okay, this is nothing but the isosceles triangle theorem. Next, we will discuss a corollary of this isosceles triangle theorem. Corollary means application of the theorem. If all sides of a triangle are congruent, then its all angles are congruent. The given statement is if all sides of a triangle are congruent, then its all angles are congruent. This is nothing but the corollary of isosceles triangle theorem. म्हणजे आपल्याला इथे ऍप्लिकेशन करायचं आहे. तर आपल्याला फर्स्ट डायग्राम ड्रॉ करावी लागेल. इन ट्रायंगल PQR all sides of a triangle are congruent means 3 sides काय दिलेत congruent दिलेत. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय त्याच्या अपोजिटचे सगळेच अँगल्स काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. मीन्स अँगल P इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल R. गिवन पार्ट काय येणार सेगमेंट PQ is congruent with segment QR is congruent with segment PR. Okay, then to prove, okay, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे अँगल आता PQ च्या अपोजिटचा अँगल कुठला येणार आहे सिक्वेन्सनीच लिहूया. PQ च्या अपोजिटचा अँगल R is congruent with QR च्या अपोजिटचा अँगल P is congruent with segment PR च्या अपोजिटचा अँगल Q. Okay, there is no need of construction. Let us move toward the proof. प्रूफ मध्ये काय येईल बघा इथे आपण आयसोस्केल ट्रायंगल थेरमचा यूज करतोय. ओके, आता या ट्रायंगल मध्ये PQR मध्ये PQ इज इक्वल्स टू PR हे पहिल्यांदा कन्सिडर करूया. इन ट्रायंगल PQR PQ इज इक्वल्स टू PR. ओके, तर PQ इज इक्वल्स टू PR ऑलरेडी आहे कारण तिन्ही साइड्स काय दिलेत कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. त्यामुळे आता PQ इज इक्वल्स टू PR मग आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार PQ च्या अपोजिटचा अँगल R आणि PR च्या अपोजिटचा अँगल Q हे काय येतील कॉन्ग्रुएंट येतील. देअरफॉर काय येईल अँगल R इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q. रिझन इज आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. Isosceles triangle theorem. This is nothing but equation number first. Now let us consider PQ is equals to QR. Now PQ is equals to QR. PQ च्या opposite angle R, QR च्या opposite angle P. Okay, therefore काय येणार अँगल R
is congruent with angle P. Again, same reason, isosceles triangle theorem. Isosceles triangle theorem. This is nothing but equation number second. If we observe these both equations, in first equation we get R is congruent with Q. In second equation we get R is congruent with P. Then we can say that from equation 1 and 2 that angle P is congruent with angle Q is congruent with angle R. Okay. Therefore, angle P is congruent with angle Q is congruent with angle R. Reason is from 1 and 2. Okay. Here we prove the corollary of isosceles triangle theorem. If all sides of a triangle are congruent, then its all angles are congruent. Okay. सिंपल आहे. आयसोस्केल ट्रायंगल थेरमचा आपण इथे यूज केलेला आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला तर ही कोरोलरी प्रूव्ह करण्यासाठी 2 मार्क्स साठी येऊ शकते किंवा ऍक्टिव्हिटी बेस मध्ये सुद्धा 2 मार्क्स साठी दिलं जाऊ शकतं. ओके. द डेली टास्क फॉर यू टू रिवाइज द आयसोस्केल ट्रायंगल थेरम and this corollary of the theorem. Okay, thank you.